तर आज ना आपण काय करूयात, आपण मॅथ्स आणि रिझनिंगचं जे आहे 23 फेब्रुवारी ICDSचं फर्स्ट शिफ्टचं आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी आपल्या या चॅनलवरती पोस्ट केलेली होती. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या. आणि त्याच प्रश्नपत्रिकेतील GKचे प्रश्न, त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी ग्रामरचे सुद्धा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि ICDSचे जे प्रश्न आहेत तांत्रिक पोषण आणि ICDSचे ते आपण परीक्षांच्या म्हणजे जवळजवळ परीक्षा आल्या की त्या टायमाला पाहूयात. आता सध्या आपण GK मराठी आणि इंग्रजी ग्रामरचे पाहूयात. त्यातली प्रश्न संगणक आणि हे ICDS पोषण हे 3 घटक आपण परीक्षा जेव्हा डिक्लेअर होतील याच्या ICDSच्या भरतीची जाहिरात आल्याच्यानंतर आपण ते प्रश्न घेणार आहोत परीक्षांमध्ये विचारलेले. तर माझ्याकडे ICDSच्या फक्त 2-3च प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. ज्यांनी मला सेंड केले नसतील त्यांनी कृपया सेंड करा, म्हणजे आपल्याला छान त्या प्रश्नांचा सराव करता येईल. मॅथ्स रिझनिंगचे सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवून घेता येतील आणि त्यानुसार आपल्याला छान पुढची स्ट्रॅटेजी आपली ठरवता येईल. महाराष्ट्रातील शेतीसाठीच्या विजन डॉक्युमेंट 2030 नुसार 2030 पर्यंत तृणधान्य उत्पादनात किती सुधारणा करण्याचं लक्ष्य आहे. तर हे प्रश्न आपण कुठेही वाचलेले नव्हते आणि या प्रश्नांची उत्तरं कदाचित एखाद्या मुलींचे बरोबर आलेले असतील. तर याचं उत्तर होतं 1.650 किलोग्रॅम. 1857च्या उठावाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशातील भिल्ल समाजाकडून सिंदवा घाटाच्या खजिन्याची लूट कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिनांकाला झाली होती. तर याचं उत्तर TCSने 17 नोव्हेंबर 1857 दिलेलं आहे. बेकिंग सोडाचं रासायनिक नाव काय आहे. तर सोडियम बायकार्बोनेट. राज्याच्या प्रशासनिक रचनेचे नेतृत्व कोण करतात. तर मुख्य सचिव करत असतात. स्वातंत्र्यापूर्वी भारतातील वेगळे मतदारसंघ ही अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी मागणी असल्याचं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं. तर GB पंत यांनी म्हटलेलं होतं. कृषी जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्यातील कार्यरत मालकीचा सरासरी आकार 1.34 हेक्टर इतका आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात नगरपालिका प्रशासनातील अर्थसंकल्पीय सुधारणांवरील समितीची नियुक्ती करण्यात आली होती. तर 1974ला. मध्ययुगीन भारतातील सराफांच्या भूमिकेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर जे सत्य आहे तेच आपण डायरेक्ट वाचूयात. सराफ हा शब्द अर्थव्यवस्थेत विशेषतः मुद्रा, कर्ज आणि चलन विनिमयात महत्त्वाची भूमिका बजावत आणि मनी चेंजर्स, बँक व्यवसायी आणि फायनान्सर्स यांना सूचित करतो. ICDSच्या पेपरमध्ये 10 मार्काला मराठी होतं. तर 10 पैकी 10 मार्क्स मिळून डोळे पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला होता. तर अतिशय भीती वाटणे. त्यानंतर पहा, आरमारासाठी लागणारं लाकूड कशा प्रकारे मिळवावे. आता हा पॅसेजवरचाच प्रश्न आहे. ठीक आहे. तर ते पॅसेजमधूनच आपल्याला याचं उत्तर अगदी पटकन मिळू शकत होतं. खालील पर्यायातून अशुद्ध शब्द ओळखायचा होता. तीर्थस्वरूप, तिखट, टिपूर हे बरोबर शब्द होते. आणि छळवणूकमध्ये न जो आहे तो यांनी नळाचा दिलेला आहे, इथे बाणाचा पाहिजे होता. छळवणूक. त्यानंतर पहा, खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर विपुल हा शब्द दिलेला आहे आणि त्याचे समानार्थी शब्द दिलेले होते भरपूर, खूप, रगड, पुष्कळ. तर 4ही शब्द समानार्थी शब्द आहेत. विप्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर विप्र म्हणजे ब्राह्मण. मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. तर विधेय म्हणजे काय, क्रियापद. आणि मग क्रियापद इथे पहा, लिहिले नाही हे क्रियापद आहे आणि त्याचा विस्तार मग अलीकडे हा शब्द आहे. बरोबर आहे. त्यानंतर पहा, दुसऱ्या ग्रुपमधील आपण हे GKचे प्रश्न पाहतोय. 2024 या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यात चीनची अर्थव्यवस्था अपेक्षापेक्षा किती टक्क्यांनी अधिक वाढली किंवा विस्तारली. तर 5.3% वेगाने विस्तारलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानात कोणत्या सुधारणेद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्याद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आलेला होता. प्रश्न आहे, 2024 फिडे उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. तर टोरंटो, कॅनडा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर मराठीचा प्रश्न पहा, पुढील वाक्यात कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य बदल करा. अंगणात दिवे लावावेत हे विद्यार्थी वाक्य आहे आणि याचं आज्ञार्थी करायला सांगितलं आपल्याला. तर अंगणात दिवे लाव असं आज्ञार्थी वाक्य याचं होईल. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. तर तिखट खाल्ल्यामुळे मला फार जळजळते हे
प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे भाव कर्तरी प्रयोगामध्ये जळजळते, मळमळते अशा प्रकारचे शब्दप्रयोग असतात. तर खालीलपैकी कोणाची एप्रिल 2024मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू व्हाईस चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे नईमा खातून गुलरेज. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोकण समुद्रकिनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? तर रत्नागिरी हे शहर जे आहे ते कोकण समुद्रकिनाऱ्यावरती आहे. आपल्याला माहिती आहे कोकण किनारपट्टीवरचे जिल्हे कोणते आहेत? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक संसाधनांसाठी ओळखली जाते? तर मिठाचा स्तर. कोकण किनारपट्टीवरती मिठागरे आहेत आणि मीठ बनवलं जातं, त्यामुळे मिठाच्या स्तराशी नैसर्गिक संसाधन म्हणलंय, त्यामुळे प्रश्नाचं या उत्तर असणार आहे मिठाचं स्तर. हा वर्ष 1992मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियम मंजूर करण्यात आला? तर 74वी जी घटना दुरुस्ती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थां म्हणजेच नगरपालिकांच्या संदर्भातील आहे. भारत सरकारची कोणती योजना दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रति कुटुंब 5 लाखापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देते? तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या प्रश्नाचं उत्तर सर्वांचंच बरोबर आलेलं असेल. आता पाहू शकताय जनगणनेवरती 2 प्रश्न विचारलेले होते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 49,04,27,878 लोकांपैकी जे कामाच्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले होते त्या कामगारांपैकी डॅश त्यांच्या कामाचे वर्णन मुख्य काम 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रोजगार किंवा कमाई म्हणून करतात? तर 88.5% जे लोक आहेत त्यांचा यामध्ये समावेश होतो. आता अशा प्रकारचा प्रश्न आपण कुठेही पाहिलेला नसेल. जनगणना अगदी डीपमध्ये आपण छान तयारी करून गेलो होतो, परंतु जनगणनेवरती प्रश्न पहा कशा प्रकारचा विचारण्यात आला. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा जनगणनेवरचाच. तर कोणते विधान योग्य आहेत असं विचारलंय. साल 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबारमध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता दर म्हणजे 64.38% एवढा होता. महाराष्ट्राचा साक्षरता दर 1991च्या जनगणनेतील 64.9 वरून 2011च्या जनगणनेत 82.3% वाढला. महाराष्ट्रातील साक्षरता दरातील लिंगभेद साल 1991च्या जनगणनेतील 24.3% वरून 2011च्या जनगणनेत 12.5% कमी झाला. तर जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यामध्ये सगळेच पर्याय बरोबर असतात, तेव्हा आपला तो प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण आपण कन्फ्यूज होतो की आणि पहा आता हे सगळेच पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करून ठेवा. मे बी हे पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पहा इंग्रजीचं पॅसेज दिलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि नंतर मग तुम्हाला प्रॅक्टिससाठी वगैरे याचा उपयोग होऊ शकतो. तर पहा त्यावरती प्रश्न विचारलेला होता, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ डिसरप्टिव्ह? डिसरप्टिव्हचं आपल्याला अँटोनिम विचारलेलं होतं, तर त्यासाठी आपल्याला डिसरप्टिव्ह या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. तर डिसरप्टिव्ह म्हणजे व्यत्यय किंवा अडथळा आणणारा. आता त्याचे ऑप्शन्स पहा काय दिलेत. स्ट्रेसफुल म्हणजे काय? तणावपूर्ण. डिस्टर्बिंग म्हणजे काय? तर त्रासदायक असा. आणि त्यानंतर काल्मिंग म्हणजे काय? तर शांत करणारा. आणि डिपेंडंट म्हणजे काय? तर दुसऱ्यावरती अवलंबून असणारा. तर पहा मग कोणता ऑप्शन यातला बरोबर आहे? तर शांत करणारा म्हणजे काल्मिंग हा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. डिसरप्टिव्हचा अँटोनिम आहे काल्मिंग. आता त्याच पॅसेजमधला पुढचा प्रश्न पहा, व्हॉट डज द पॅसेज सजेस्ट अबाउट इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस टू स्ट्रेस? तर हा तणावावरती आधारित पॅसेज होता. तर पॅसेजने काय सजेस्ट केलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुम्ही याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर मग तुम्हाला म्हणजे सोडवायचं असेल सेपरेटली छान पॅसेज वाचून घेऊन त्यानंतर आन्सर करायचं असेल तर तसं करू शकता. तर त्यांनी दिलेलं आहे आन्सर, द व्हॅरी बेस्ड ऑन पर्सनल परसेप्शन अँड कोपिंग ॲबिलिटी असं पॅसेज सजेस्ट करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर पॅसेजवरचाच अजून एक प्रश्न आहे तो पहा, व्हॉट डज द पॅसेज इम्प्लाय अबाउट डिफरंट पॅटर्न्स ऑफ स्ट्रेस ॲक्शन्स?
तर इम्प्लाय म्हणजे काय तर सुचवणे. पॅसेज काय सुचवतोय तर ते विचारलेलं आहे. दे व्हॅरी डिपेंडिंग ऑन इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस असा आन्सर आपल्याला TCSने दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पॅसेजवरती अजून एक प्रश्न आहे. व्हॉट डज द टर्म स्ट्रेन रेफर्स टू इन द कंटेक्स्ट ऑफ स्ट्रेस. तर द बॉडीज रिॲक्शन टू स्ट्रेसर्स. ठीक आहे. तर आपली ही ICDSची आणि त्याचबरोबर समाज कल्याणची जी परीक्षा आहे त्यामध्ये TCSने खूपच हार्ड लेवलचे प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे. आणि त्या मानाने WCDची प्रश्नपत्रिका खूप इझी होती. त्यातलं रिझनिंग सुद्धा खूप इझी होतं. आता त्या प्रश्नपत्रिका आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या आहेत आणि त्याचं आपण ॲनालिसिससुद्धा म्हणजे ते प्रश्नसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुढचे प्रश्न पाहूयात आपण. तर पहा, अँटोनिम विचारले आपल्याला हास्टी या शब्दाचं. तर हास्टी म्हणजे काय तर घाईघाईने घेतलं म्हणजे एखादा निर्णय असेल किंवा काय असेल तर ते हास्टी म्हणजे घाईघाईने घेणे. तर रॅश म्हणजे काय तर एक अविचारीपणा किंवा रॅशचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे पुरळ. आणि क्विक म्हणजे काय तर जलद. म्हणजे हा काय झाला त्याचा सिनोनिम झाला. आणि इम्पल्सिव्ह म्हणजे काय तर भावनावश किंवा आवेगपूर्ण अशा प्रकारे घेतलेला निर्णय असेल किंवा कुठली गोष्ट असेल. आणि त्यानंतर मग डिलिबरेट म्हणजे काय तर विचार करून विचारपूर्वक किंवा मुद्दामून केलेली गोष्ट किंवा निर्णय. तर मग हे डिलिबरेट जे आहे ते याचं अँटोनिम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. अँटोनिमच जास्त विचारलेले होते या एक्झाममध्ये. पुढचा शब्द आहे एक्सपांड. तर एक्सपांड म्हणजे काय तर विस्तार करणे किंवा पसरवणे किंवा वाढवणे. आणि मग त्याचा अँटोनिम काय होईल श्रिंक म्हणजे काय संकुचित होणे किंवा संकुचित पावणे. ठीक आहे. एनलार्जचा सुद्धा अर्थ होतो मोठे करणे किंवा वाढवणे किंवा पसरवणे. ॲम्प्लिफायचा सुद्धा तोच अर्थ होतो. म्हणजे एनलार्ज आणि ॲम्प्लिफाय हे जे शब्द आहेत ते याचे सिनोनिम्स आहेत. आणि इनन्सिएट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो स्पष्ट करणे. म्हणजे हा तर याचा अँटोनिम होतच नाही. त्यामुळे श्रिंक हा जो शब्द आहे तो याचा अँटोनिम आहे. ठीक आहे. तर पहा, GK मधले 1-2 प्रश्न आपले राहिलेले आहेत. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा सुद्धा आलेला होता. तर हा 2015चा कायदा आहे. ठीक आहे. यानंतरच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्यावरच आधारित अजून एक प्रश्न होता. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवा पुरवण्यात आलेल्या अपयशाची स्वतःहून दखल घेणे कोणाचे कार्य आहे. तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचं ते कार्य आहे. ठीक आहे. तर आज आपण 23 फेब्रुवारीची जी ICDSची फर्स्ट शिफ्ट झालेली होती त्याचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुमच्याकडे असलेल्या PDF किंवा रिस्पॉन्स शीट ज्या आहेत त्या मला नक्की 7666216274 या नंबरवरती सेंड करा. आपण छान त्याचं सोडून घेऊयात. त्यातले गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते सर घेत आहेत आणि ते SPK अकॅडमी या चॅनलवरती टाकत आहेत. कारण ते सेपरेट मॅथ्स रिजनिंग GK जे काही स्पर्धा परीक्षांसाठीचं आपला अभ्यास आहे तो त्या चॅनलवरती चालतो. आणि हे जे चॅनल आहे ते माझं व्लॉगचं चॅनल आहे. त्यामुळे यावरती मी ते अपलोड करत नाही. आणि त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी अपलोड केल्याच्यानंतर आपल्या पोस्टवरती टाकत असते. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या रिस्पॉन्स शीट नक्कीच शेअर करा. ठीक आहे. भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.